चांबडी सोलून काढीन मी, कळलं का? नाही साहेब माहित मला. या राणाचे दिवस आता त्याला मी काही सोडत नाही. तू का हसतोयस? मार खायचंय तुला पण? अगं मी गुन्हेगार आहे, आपल्यावर ओरडून धमकावून गुन्हेच करतायत ते. खरं तेच लिहिलंय. राणा कायम खरंच बोलतो. घे. माझ्या लक्ष्मीला की नाही लय आवडते बघा कलिंगड. पोरगी काय तुझी? होय. काय झालं रे? नाही काय नाही, तर माझी बायको ना पोरगी माझ्यावर लय नाराज आहे. ते का? ते काल एक विषय झाला म्हणून अंजलीबाई भडकलेत माझ्यावर. तर त्याची कशी समजूत काढू तेच काय कळणं झालंय. अरे पोलिसांचं लचांड एकदा तुझ्या मागचं गेलं की नाही होईल समज नीट. ते काय बी असू द्या, पण मी काय बी करून आजच्याच अंजलीबाईंची समजूत काढणार. अवघड वाटायला लागले साहेब. काय आहे, एक तर त्या राणाला तुम्हाला धरायला जमना झालंय आणि आता त्याच्या बाजूने सगळं पेपरात छापून यायला लागले. आणि असं बी छापून आलंय पेपरात की मोहिते साहेबांनी राणाला धरणं अवघड जायला लागलेलं आहे. हे पेपरवाले या राणाच्या का बातम्या छापतात ना हेच कळत नाही मला. जाऊ दे की, इथं काय लिहिले ते बघा की. हे बघा, धर्माचा भाऊ कुठं कुठं आणि कशी कशी लोकांनी मदत करतोय की नाही ते सगळं छापून आलंय साहेब. काय झाले साहेब, आता राणा झालाय हिरो आणि तुम्ही झालाय विलन. अहो उतारा समजा. हे बघा काय आहे माहितीये काय, हे कशाला, हे बघा की घेऊनच फिरतोय मी कायम. माझं जेव्हा जेव्हा डोसकं दुखतोय की नाही तेव्हा हे झाडपाल्याचं औषध मी डोसक्याला लावतोय. माझं डोसकं दुखायचं थांबतंय. आता तुम्ही बी लावा, शांत होते डोसकं. काही नको. अहो साहेब नको, कसं नको म्हणा लागलाय तुम्ही. अहो थांबा हो साहेब. अहो नको, मी सांगतो ना. हे बघा साहेब, तुमचं डोसकं शांत राहिलं तर राणा गावणार आहे, नाहीतर लय अवघड आहे. आता मी सांगतो तेवढं करा. ते हे तेल लावा इकडे, या इकडे. नको माझा. नाही नाही इकडे ना, तेल लावा. नको साहेब तुम्हाला सगळं सांगायचंच की नाही, मग आता कशाला लपवालाय, सांग की सगळं. जा बाबा मिनिटचा जा, तुझी माझी दोस्ती कट 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 कट. मला इकडे 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 चुकलं चुकलं माझं. इकडे 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 का असं का करायला. हे बघ मिंचा, दोस्ती कट केल्यावर मी काय करते तुला माहितीये की नाही. चांगले मुंडे बोला, पटापटा बोलायचा. सोडल्यावर सांगणार का नाही, सांग. सांग पटकट सांग. मला सांगणार नाही तू? नाही सांगणार, सांग. राणा गावात कलिंगड घेऊन आलाय. इकडे काय म्हणाला, तुझंच नाव पुढं करणार मी. राणादा बॉम्ब फेकणारच नाही, आमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. होय, मी एक काम करतो, एक कलिंगड आणतो, त्याला बॉम्ब घालतो आणि मीच गावावर फोडतो. तेवढा विश्वास आहे की नाही माझ्यावर. सांग पटकन. तुम्हाला सांगणार नाही. नाही सांगणार, तू सांग. नगा घराच्या वाटेला गेलाय. होय, मिंचा जा, तू मिंचा जा. इकडे 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 चाललेस ना, मजा की. निक 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 निक. आज चल की, मला अभ्यास करायचा आहे. मग म्या कुठे अडवलंय? माझ्या दप्तरातनं पुस्तकं काढून देणार. आता तेवढं बी जमनावय. मी मालक आहे घरचा. मालक मालक अहो आपल्या घरावर का नाही कोणतर दगड मारायलाय. येड्या लोकांवर दगड मारतात. जरा येडा पण बंद कर आणि चल, मला दप्तरातनं पुस्तक काढून दे. चल. नाही त्याच्या नाही, जे कोण बी असल
गप गुमान धैर्या. चंदाचं प्रेम माहित आहे, चंदाचा राग माहित नाही. चिठ्ठी बघितली होती. हे काय? माझ्या डोसक्याच्या मेहंदीचा कलर जायच्या आधी मी रानाला धरून देणार म्हणून. ते रानाला मी धरून देतो साहेब, पण इनाम मला पाहिजे बघा. राणा दाखवा आधी. अहो दाखवायचं काय त्याच्यात? रानाला तुमच्या समोर हजर करतो, फक्त पिस्तूल घेऊन चला. कुठे तो? हो काय झाले आत्ताच मला कळले, राणा आहे की नाही तो कलिंगड घेऊन घरात गेलाय. कळलं काय? आता कलिंगड फोडायचं नाही, रानाचं डुसकं उडवायचं. चला 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 घराला. हो चला लवकर, आपली सगळी टीम घ्या, जास्तीत जास्त पोलीस घ्या. चला 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 काही करा, चला या इकडे या. चला काय म्हणलास? खरंच असं करू? वा, अरे मर्दा लय भारी आयडिया दिलीस की मला. खरंच लय आभारी आहे बघ, तूच भाव आहेस माझा. तुझी गाडी घेतो का नंतर? हा चल. ह्यो लय मोठा चान्स आहे. रानात काय पर करून घावायला पाहिजे आपल्याला. हा कळलं का काय सांगितलं ते? होय सर. साहेब साहेब तो मारा ना. चल चल चल. चालक आहे का की तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला पण तो खेळवतोय? एक मिनिट, कुठल्याही गुन्हेगाराचं कौतुक करणं आधी थांबवा. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, तो कुठल्याही वेळात लपलेला असू दे,
आम्ही त्याला शोधूच. मी कुठं कौतुक केलं त्यांचं? नाही नाही, काय साहेब तसं काय नाही. तो राणासारखा खुनी माणूस आहे की नाही, तो साहेबांना सापडणं झालाय, घावणं झालाय, म्हणून साहेब जरा भैसाटल्यात. तुम्ही काय काळजी करू नका की. मला विचारा राणाबद्दल प्रश्न, माझा इंटरव्ह्यू घ्या तुम्ही, मी सगळं व्यवस्थित सांगतो राणाबद्दल. हा घ्या, इकडे कॅमेरा घ्या. व्यवस्थित दिसतोय चेहरा पिरा? घे बस तू, पोलीस येत नाहीत. बरं चला, मी निघतो. माझ्यामुळे उगाच तुम्हाला ताप नको. अरे ताप कसला बाबा, तुझ्यासारख्या चांगल्या माणसाला मदत करतो हेच मोठं आहे. आणि बाहेर पोलिसाचा पारा आहे, आणि तो मोहिती पोलीस बी आहे. तो का सजासजी सोडायचा नाही तुला. तो त्यामुळे त्याला लय गुंगार दिलाय. अरे दर टायमाला बाबा नशिबाची परीक्षा कशाला घेतो यार? प्रत्येक वेळेला नशीब साथ दिला असं नसतं यार. होय, तरी बी मी निघतो. अरे बाबा बाहेर पोलीस आहेत. असू द्या, चला. काही आहे? अरे थांब बाबा. चल इकडे ये बरं तू. ये इकडे राह. बस इथं बस बघू. अरे माझा पोरगा एवढी तुझी काळजी करतोय म्हणजे नक्की तू काहीतरी चांगलं काम करत असत. काय करतोयस र? नाही, काय नाही. ते मला खोट्या केस मध्ये अडकवलंय. अरे आता काय खऱ्याची दुनिया राहिली का? माय तुझं टिमकानं बंद कर. त्याचं त्याला झालंय फुर्र. असते की काळजीनं सांगेल. आता गबसा सगळी. बाहेर पोलिसांच्या झडत्या सुरू आहेत. तू लपून बस जा बाबा. सगळीकडे तपास सुरू आहे. होय बाबा, लप लप. कुठं लपशील? नाही येते बे. नाही कोण नाही. चल हे कोण झोपले? उठवा त्याला. आमचे जावाय बाप आहे. मग काय झालं? उठवा त्याला, मला त्याचं तोंड बघायचंय. अहो जावाय बापू माणूसच आहे, उग त्याला ताप द्यायचा नाही. ताप कसला? तपास सुरू आहे. कसला तपास? पोरगी आहे ना हो तुला? आहे की चौथीला. मग जावाय माणसाचा मान राखायचं माहित नाही का तुला? उद्या तुझी पोरगी मोठी झाल्यावर कळ. तडीपार होतो की नाही, तेव्हा दुनिया कुळून प्यालोय मी. तडीपार? हा हा, ते म्हणजे ते सगळे जुनी गोष्ट झाली. आता मी सुधारलो. सांगितलं की साहेब, मी सुधारलोय. ती गावात किराणा मालाचं दुकान टाकले, माहितीये की नाही, ताक बीक ठेवले. साहेब काय करू? हो चला 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 चला, गडबड करा गडबड करा, चला. विवा गेलं खरं पोलीस? गेले गेले पोलीस पार्टी. चल नको, असू द्या. अरे चल बाबा, घासभर खाऊन घे. चल आई, चल त्याला घेऊन चल. सावकाश का? चला, पोलीस तर गेलेत नव. अरे पोलीस गेल्या, त्यांची खोड मला ठाव आहे. की बाहेर कुठेतरी डबा धरून बसले असतील. तेव्हा हे घे आणि कपडे बदलतो. मंदा गावाच्या बाहेर पडस्तवर याची बायको म्हणून याच्या सोबत जातो. हो, अहो काय बोलताय तुम्ही? अहो त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत.
अरे मी कुठे नाही म्हणालो, आपल्याला नुसतं नाटक करायचं आहे. तू जा, तू कपडे बदलून घे जा पहिला, जा. पण तू जा, तू कपडे बदलून घे जा तू. अंदा गावाच्या बाहेर पडवत त्याची साथ सोडू नको. पोलीस मागाव असतील, उगाच रिस्क नको घ्यायला आपल्याला. होय, बरोबर सांगताय अण्णा तुम्ही. थांबा, मी आलीच. तुमच्यासारखी भली माणसं या जगामध्ये लय कमी आहेत बघा. तुमचं उपकार कसं फेडायचं तेच काय कळणार झालं. असं म्हणू नका. आमच्या अण्णासने तुम्ही पटलात म्हणजे खरंच तुम्ही कोणीतरी भलं माणूस असणार. आणि या जगात भल्या माणसावर संकट येतात. ते बघ कोणतं दिसते बघा, बघा पटकन बघा, पटकन बघा. काहीतरी बोलतो. कसं शक्य आहे? अहो नवरा बायको असतील तर एवढ्या अंतराच एवढ्या अंतर घेऊन चालतील काय? नवरा बायको नाही. साहेब तुम्हाला काय वाटतंय? बरोबर वाटतंय मला. चला खात्री करून घेऊ. चला थांबा. थांबा. बहिणी समान असं मंत्र आहे रानाचा. साहेब ह्यो रानाचा आहे, तुम्ही धरा, येड घालवू नका, धरा. चेहरे दाखवा दोघांनी. मी काय विचारतोय? जागेवर हल्ला तर दोघांनाही गोळ्या घालेन. त्याला मागणं असं गोळी मारून उडवायला पाहिजे होतं की कशाला उगी चालकबाजी करत बसलाय. परेश पाटील, घाबरावा, मलाच घाबरावा तुम्ही. राणाला नाही घाबरवू शकत, कारण राणा घाबरण्याचा नाहीच आहे. जगातल्या सगळ्या माणसांना भीती असतेच. नाही, भीती घाबरणं हे फक्त शब्द आहे साहेब. काय आहे? राणा अजिबात घाबरण्याचा नाही आहे. किती वेळा सांगायचं तुम्हाला? राणाला जर घाबरायचं असेल की नाही तर एकच उपाय आहे, त्याच्या घरातल्या माणसांना घाबरवायला पाहिजे. भीती घाबरतो. अरे कशाला मारता एवढं त्या बिचाऱ्याला? हा बिचारा, त्या बिचाराने मोहिते साहेब हल्ला केलाय. 2 पोलीस जखमी केल्यात. त्यामुळे राणा पळून गेलाय. मोहिते साहेब येईपर्यंत त्याला मारायला सांगितलंय. सांग राणा कुठे आहे? नाही माहिती, माहिती नाही. सांग ना, काय माहिती नाही. काही बोलला का? काय नाही, एवढंच बोलतोय. काय बोलतोय? माहित नाही, एवढं सांगतोय. आता बोल. बोल बोल. राणा कुठे आहे? नाही माहिती मला. कायद्याच्या नात्याने सांग, राणा कुठे आहे? अहो 1000 जाव सांगितलं आणि आता ती बी तीच सांगतोय मी. मला माहित नाही. आणि जरी माहित असेल तरी सांगितलं नसतं. अहो तो जो काम करतोय ते चांगलंच करतोय. अहो गोर गरीबासनी मदत करतोय तो. माझा जीव गेला तरी चालेल, पण राणा वाचला पाहिजे. मला तुझा जीव नकोय, मला ना राणाचा जीव. तिची चांबडी सोलून काढा. झडती चालू आहे. हे पप्प्या, लय नाटकी झाली तुझी आता. ए, तुझ्या भावाच्या नाटकादी सांभाळ, मला सांगू नकोस. साहेब हुडका हुडका चला. अहो तुम्हाला चौकशी करायची तर नीट तरी करा. फेकाफेकी का करताय अशी? तू गप ग. गुन्हेगार नवऱ्याची गुन्हेगार बायको. सनिदा, कायदा हातात घेऊ नका. जे काही होईल ते कायद्याने होऊ देत. आणि ए सुरजाम, तू उगाच मान नादाला लागू नको. गोदा काय की मी असं काय करू नको. काय झालं अगं? जसं मला सांगण्यात आलं की नाही तसं मी केलं ग. सगळं कायद्याच्या चौकटीत राहून केले. ते राणाला तेवढं सांगू नकोस. तू तुझ्या तिरडीचं सामान गोळा करायला सांग तुझ्या पै पाहुण्यासनी.
अरे तू मेलास तर या गावातला एक माणूस येणार नाही तुझ्या मैतीला. आणि तुझा पै पावना नाही आला तर तुझं मडच सडून जाईल मुडद्या. नको नको की गोदा काही एवढा मोठा शाप देऊ नकोस ग मला. राणा राणा मला माझ्या भावाचा. गोदा का बस 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 कशाला उगत. अरे किती सहन करायचं. ए बाई गप रडू नकोस. आता भिवा काय पहिल्यांदा गेलाय का जेलात? पहिली गोष्ट वेगळी होती, पण आता ह्या वयात नाही सण व्हायचा अंदाज नाही. आजी ते माफ करा. उपकाराची भाषा अजिबात करायची नाही. असं नाही आजी, पण आज माझ्यासाठी भिवाडणाने एवढी रिस्क घेतली, जेलामध्ये बी गेले. हा पण तुम्ही काय बी काळजी करू नका, मी त्यासनी सोडून आणणार म्हणजे आणणार. ए बाबा, एक जण गेलाय तो बाद झालं. तू आणि जाऊन काय बाय करून पोलिसाला घावशील आणि आज जाऊन बसशील. अरे भिवानी तुला वाचवायला केलंय हे सगळं, आणि तू जर आज जाऊन बसला तर त्याला कसं वाटेल? आजी मी काय आतमध्ये जात नसतो आणि भिवाडणासनी बी आतमध्ये ठेवत नसतो. काय बी झालं तर मी त्यासनी सोडून आणणार म्हणजे आणणार. शब्द येऊ रानाचा. घावलो की नाही तर तुम्ही बी घावणार. तेव्हा रानाचं काहीतरी करा, त्याला काहीतरी व्यसन घाला मामा. ए पप्या जरा गप ना, जरा विचार करू दे. करा करा, दरवाजा लावले ना. रानाला व्यसन घालायचे म्हणजे एकच व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे अंजली. हा तिला गाठावंच लागतंय. फक्त अंजलीच रानाला आपल्या पायात आणणार बघ. काय त्या अंजलीला कसं म्हणावायचं? त्याच्यावरचा इलाज बी आहे माझ्याकडे, तू फक्त बघत राहा. काय बी करा आणि या पोलिसांचा कुटाणा थांबवा. हो तू काही काळजी करू नको, मी राणाजींना पकडून देईन. अगं काय बोलतेस हे? मी जे बोलतेय ते बरोबर आहे. हो. आणि मला कुणीही अडवू नका. मामा मामा बसा ना. चंदाताई मामासने पाणी आणा. मी का नाही, त्या मोहिते साहेबांसकट बोललो. जाम खवळल्यात ते. आता ते बी काय करणार म्हणा, वरतून प्रेशर आहे त्यांच्यावर, पण आता हे प्रेशर आपल्या घरावर येणार. मला का नाही काय करावं तेच कळायला झाले. आता फक्त एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे रानानं शरण येणं. मामा अहो वहिनी मदत करणार आहेत. काय अंजली नाहीत ना? होय काय? होय काय बी कर, पण त्या भिवाल तेवढं सोड बाबा. अरे तो जर अडकला तर तो मोहिते त्याचा जीव घेणार बघ. अरे कुत्र्यासारखं मारायलाय मर्दा त्याला. बरकत काय बी काळजी करू नकोस, मी बराबर सोडतो त्यासनी. हा बघ, अरे मला त्याचा हाल बघून झाला. तू काय प्रकरण सोडव त्याला. मी सोडतो. अरे पण तू सोडवणार कसं त्याला? बरकत मी असा सोडेन का नाही, त्याला येडच लागेल बघ. हा अरे मुकुंदा त्याला धरा लवकर. चले जाओ, भाग जाओ, भाग जाओ.
साहेब कैदी पळाला. काय? मी मोहितांना भेटून येतो. पण कशाला? वहिनी खरंच राणादाच्या विरोधात जाणार आहे का? आपल्या घरासाठी मला जे योग्य वाटतंय ते मी करते. काय योग्य? तू काय माझ्या रानाला पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेस काय? करायलाच पाहिजे गोदाक्का. राणाजी फरार आहेत म्हणून आपल्या घरात काय काय चाललंय ते बघताय ना तुम्ही. थांब अंजली, तू कुठं बी जायची नाहीस. गोदाक्का प्लीज मला अडवू नका. का नाही अडवायचं? वहिनी तुम्ही काय करताय कळते का तुम्हाला? राणादा संगड गद्दारी खपवून घेणार नाही मी. तुमच्यासाठी जीव द्यायला एका पायावर तयार आहे मी. अरे माझी माय आणि माझी पोरगी सोडली तर माझ्या पाठीशी कोण नाही हे सगळं जग माझ्या विरोधात आहे. मी दरोडेखोर म्हणून माझी सावली बी कोण अंगावर पाडून घेत नाहीत आणि तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास. झालं का? हा तुम्हीच म्हणताय ना व उपकाराची भाषा करायची नाही म्हणून, आणि आता तुम्हीच करायला येतोय. बरं ते समजा जाऊ द्या. आता घरला जाऊया पटक दिशी. काय आज जनताही वाट बघत बसले. हा चला चला निघूयात. आता जरा सावधानीने राहायला पाहिजे. हा होय चला. होय होय आरामात आरामात. घराचे जे काही हाल होत आहेत ना यांच्यामुळे ते आता माझ्याच्याने सहन नाही होणार. मी सांगतोय ते खरंच परत जा. आपण राणाला थोडा टाइम दिला पाहिजे. नाही मोहिते साहेबांच्या जागी दुसरं कोण असतं तर मी तुला मदत कर असं म्हटलं असतं. पण आता जर तू मोहिते साहेबांना मदत केलीस तर सगळंच अवघड होऊन जाईल. खरंच आहे, जा परत. बुवा तुम्ही कशाला आलाय? साहेब ते राणाजी सांगेन ते करणार. हो काय करायचंय सांगा. ट्रॅप लावायचं. राणाशी गोड बोलून त्याला बोलवून घ्यायचं आणि पकडून द्यायचं. तरच मी खरं माने. आहे तयार? हो. तिचा नवरा तिला का नांदवत नाही? अरे आता तुला काय सांगणार. तिच्या पोटाला पोर होईना म्हणून त्यानं परत पाठवली. त्याचा जे ज्योतिषिका कोण त्यानं सांगितलं आणि हेनं पाठवली. असे वय. बर ठीक आहे, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही सामान बांधायला घ्या. काय करायचं ते मी करता. हेच सांगताय निर्दोष सुटायचा सोडा पण उलट तुमची गुन्हेगारी वृत्ती जास्तच वाढत चालली. तसं नाही अंजलीबाई. अहो गरजू व्यक्तींना मदत करते एवढंच. आणि मग आपल्या घरच्यांचं काय? हे बघा अजून काय दिवस नाही. आता बास झालं. तुम्ही पोलिसांना शरण जाणार आहात का नाही तेवढं फक्त सांग. नाही. ठीक आहे मग आजपासून मी तुमच्या विरोधात असेल.